आज आपण सुझुकीची इको गाडी बनवलेली आहे. अशातच आपण या गाडीचे पूर्णपणे इंटेरियर काम केलेलं आहे आणि 6x4 बेड केलेला आहे. पूर्णपणे वरचा रूप बनवलेला आहे. वर बाळूमामांचा फोटो, पुढच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. ह्यात चेंज केलेला आहे तो म्हणजे आपण कंपनीचं सीएनजी टँक बसवून अशा प्रकारे बेस ट्यूब फिट केलेली. बेस ट्यूब फिट करून स्पेस देखील शिल्लक आहे. पाहू शकता ही बेस ट्यूब आहे, ती बसवून देखील पूर्णपणे मोकळा स्पेस आहे ज्यात आपण सामान ठेवू शकतो. आणि ज्या बेड केलेला आहे ह्या बेडचं सीट देखील पाहू शकता. अगदी या दरवाजाच्या आतील पॉइंट पासून तिथील रबरच्या कोपऱ्यापर्यंत बनवलंय. म्हणजे एकदम कुठल्याही कशाच प्रकारे कुठेच मोकळी सांड ठेवलेली नाहीये. हे जे पाठीमागे सांद आहेत इथले जे स्पेस आहेत ते पाठीमागे बसतात, त्यामुळे तेवढी आपण स्पेस ठेवतो. बाकी कुठेही स्पेस ठेवलेलं नाही. आपण दरवाजे बनवलेले आहेत, दरवाजाला पडदे टाकलेले आहेत. पडदे दाखवतो तुम्हाला कसे वाटतात ते. आणि इंटेरियरचं काम करून पडदे टाकलेले आहेत. ऑरेंज आणि क्रीम कलर कॉम्बिनेशन मध्ये काम केलं. इथं चार्जिंग पॉईंट देखील बसवलेला आहे. आता याचं सीट कसं होतं हे तुम्हाला दाखवतो. फोल्डिंग होतं ज्यामुळे ते आपल्याला बसायला देखील एकदम कम्फर्ट राहतं. ह्याला आपण 130 डिग्री मध्ये शेप दिलेला आहे, त्याच्यामुळे बसायला कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही. इथं स्पेस देखील भरपूर ठेवलेला आहे. आता पाठीमागचं सीट करून दाखवतो. 2+2 4 माणसं बसतील, प्लस इथं 3 माणसं बसतील. अशा प्रकारे 7 आणि पुढच्या 2 सीटवर 2 5 सीटर गाडीचं 9 सीटर मध्ये आपण कन्वर्जन करतो. आणि सीट देखील पाहू शकता भरपूर लांब आहे. पूर्णपणे 36 इंचामध्ये आपण करतो, ज्याच्यामुळे 2 माणसाला बसाय कसल्या प्रकारे प्रॉब्लेम नाही. सर वर बसून दाखवा. बघा एक व्यक्ती बसल्यानंतर देखील इथं दुसरा व्यक्ती बसाय जागा आहे. अशा प्रकारे काम झालेलं आहे. काम कसं वाटतं नक्की सांगा.